ईशा, आय थॉट तू येणार नाहीस. पाऊस खूप आहे ना. मी जस्ट फोन करणारच होतो तुला, तेवढ्यात तू दारात आलीस. स्ट्रॅटेजी डिस्कस करायची होती ना आपल्याला. सी, वेन इट्स अबाउट वर्क, तुला माहिती आहे रात्र पाऊस हे असं काही बघत नाही. सो आय हॅड टू कम. ठरल्याप्रमाणे स्ट्रॅटेजी डिस्कस करूया का? कपडे ओले आहेत, तुझ्याकडे आहे काही? आय विल क्विकली गो अँड चेंज. तनिषा, मी काय म्हणतो, आपण घाई करायची काही गरज नाही आहे ना. उद्या सकाळी लवकर भेटू आपण आणि डिस्कस करू. आता अशी पण लाईट नाही आहे. सो सी, गॉड वॉन्ट्स अस टू वर्क. लाईट आली, करूया ना स्ट्रॅटेजी डिस्कस. परत मला एखादं काम आलं की नाही जमणार. ओके फाईन, मी कपडे बघतो. काय कपडे घालायला देऊ हिला? हे चालेल? तू देतोस तर चालेल. ठीक आहे, तू कर चेंज, मी आहे ते. ओके. देवी आई, आमच्या घरातली थोरली सून उर्मिला, ती प्रेग्नेंट व्हावी म्हणून तिची आई तुझ्याकडे नवस बोलली होती. आणि तुझ्या कृपेने ती आता प्रेग्नेंट आहे. तिचा पूर्ण झालेला नवस फेडायलाच आम्ही आलोय. तो मान्य करून घे आणि तुझे कृपाशीर्वाद आम्हा सगळ्यांवर कायम राहू दे. या मंदिरात आल्यावर खरंच खूप शांत वाटलं, पवित्र वाटलं. असं वाटतंय की आयुष्यभराची दगदग, स्ट्रेस, ताण सगळं लांब निघून गेला. हो ना बा. अहो, माझ्या पण आईला या मंदिरामध्ये प्रचिती आली आहे. तिने जे जे नवस या मंदिरामध्ये केले ना, ते सगळे नवस पूर्ण झालेत. ती महिन्यातून एकदा तरी ह्या मंदिरात येतेच. खरंच आहे उर्मिला, अगदी जागृत देवस्थान आहे बरं का हे. हो, खूप लांबून लांबून लोक येतात ह्या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी. बरं मालती मॅडम, मी दिव्यांची तयारी करून घेऊ का? म्हणजे आता साधारण 2 वाजलेत, मग दिवे पेटवता पेटवता 4 वाजतीलच. हो, चांगली आयडिया आहे. म्हणजे एवढ्या वेळात आपलं कामही होईल आणि हाताला काम असेल तर आपला वेळ सुद्धा जाईल. ठीक आहे, मी आणते दिवे. हो. अजित, चल आपण जरा मंदिर परिसर फिरूया. म्हणे हे मंदिर खूप जुनं आहे, बघून येऊ जरा. बरं वहिनी, ही दिवे आणेपर्यंत आपण वाती वळून घ्यायच्या का? ठेवा इथे. दे. वहिनी, मी काय म्हणते, उर्मिलासाठी आपण इथे नवस फेडायला आलोच आहोत. मग आता राणी आणि इंद्रासाठी पण नवस बोलून जायचं का? नाही, म्हणजे आपण आपल्या बाजूनी तयारीला लागूयात. शेवटी काय, जे राणी आणि इंद्राच्या मनात असेल तेच होईल आणि देवी आईच्या मनात असेल ते होईल. काय वाटतं?